तुमची फर्स्ट रोड ट्रिप एक्सपिरियन्स कसा आहे ते लवकरच समजेल. बिल्डिंग मधून खाली आलोय. आजची राईड आपण या गाडीनं करणार आहे. की आम्ही पुणे सोडून पाऊण सोडून पुढे आलोय. एक्सपिरियन्स हार्ड आहे. असली थंडी वाजायला का नाही. करा अजून बाईक ट्रिप करा. एकदम असला भारी व्ह्यू, एक नंबर. खूप दिवसांपासूनची एक इच्छा होती की आपल्या कोकणात एक कडक रोड ट्रिप झालीच पाहिजे आणि फायनली आज ती इच्छा कंप्लीट होते. आम्ही चाललोय थेट कोकणात, तिथली भारी भारी ठिकाणी एक्सप्लोर करायला. पुढचे 4 दिवस आणि जवळपास 500 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. आणि या भन्नाट ट्रिप मध्ये आम्ही कव्हर करणार आहोत श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिव्यागर, काशीद बीच, मुरुड, नागाव आणि बरंच काही. चला तर मग सुरू करूया आपली कोकण सफर. इथलं क्लायमॅट, वातावरण एकदम बेस्ट आहे. एकदम प्रॉपर कोकण मध्ये आल्याचा फील इथे येतोय. खरंच एकदम भारी आहे. पूर्ण केळीच्या बागा वगैरे इथं आहेत. सारांश सांगायचा झाला तर सकाळी 6:30ला आम्ही निघालेलो. 6:30 नंतर 10 वाजता आम्ही तामिनी घाट वगैरे क्रॉस करून निजामपूर इथं पोहोचलो. परंतु तिथून आम्ही जायचा ट्राय केला की रायगड बघू. रायगडवर 11 वाजता पोहोचलो, परंतु तिथं गेल्यावर कळालं की आम्हाला 4 वाजेपर्यंत वेट करावा लागेल, जेणेकरून रोपवेने जाता येईल. मग थेट आम्ही आलोय श्रीवर्धनला आणि इथला सनसेट एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही थेट चाललोय बीचवरती, श्रीवर्धन बीचवर. हे ठिकाण आहे कोकणातलं अतिशय सुंदर गाव श्रीवर्धन. इथूनच पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ आले. पण श्रीवर्धनची खरी जी ओळख आहे ती इथली मनमोहक शांतता. जर तुम्ही पुण्याजवळ एखादं रिलॅक्स होण्यासाठी ठिकाण शोधत असाल तर शांतीसाठी श्रीवर्धन हा बेस्ट स्पॉट आहे. इथला समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. किनाऱ्यालगत एक खूप छान वॉकिंग ट्रॅक देखील बनवलाय, जिथे निवांत चालताना समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताना मनाला एक वेगळी शांती मिळते. हरिहरेश्वरला येतो, मग या तिकटीपाशी आलो. आता इथून हा इकडं रस्ता गेलाय आणि आम्हाला हा बोर्ड इथं दिसलाय, हरिहरेश्वर 14 किलोमीटर. आता हा जो छोटा जो एरो आहे तो आम्हाला दिसणार आहे का? आम्हाला वाटलं इकडं जायचंय. जायचं होतं इकडं. जरा एक करेक्ट करा. इकडचे 4-5 किलोमीटर वरती त्या डोंगरावरती गेलेलो. ते वरचा डोंगर दिसते का, तिथे वरती जाऊन आलोय. मंडळी आम्ही चाललोय हरिहरेश्वरला. हरिहरेश्वर फक्त राहिलंय 9 किलोमीटर. Nigari, Harihareshwar Mandir Road. In 100 meters, sharp left onto मी आलोय हरिहरेश्वर मंदिराच्या इथं. श्रीवर्धनची शांतता अनुभवल्यानंतर आमची बाईक आता पोहोचली आहे कोकणच्या दक्षिण काशीमध्ये, म्हणजेच निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत संगम असलेल्या सुंदर हरिहरेश्वरला. 4 टेकड्यांच्या कुशीत वसलेले हे हरिहरेश्वर म्हणजे साक्षात पेशव्यांचं कुलदैवत. इथला नियम असा आहे की आधी काळभैरवाचं दर्शन घ्यायचं आणि मग मुख्य शिव मंदिरात जायचं. या अतिप्राचीन मंदिराचा इतिहास थेट शिवकाळ व पेशवे काळाशी जोडलेला आहे. इथली आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.
हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन त्याचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गाला चाललेलो आहे. आणि हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे हा त्याच्या मागूनच स्टार्ट होतोय. बघूया किती वेळ लागतोय. इथून जो समुद्राचा व्ह्यू दिसतोय खूपच अमेझिंग, खूपच अमेझिंग. सकाळ सकाळची वेळ आहे, वातावरण पण छान आहे, सूर्यकिरण पडलेले मस्तच, प्रॉपर कोकण वाईब्स. दर्शन झाल्यावर मंदिराच्या मागूनच समुद्राला खेटून जाणारा एक प्रदक्षिणा मार्ग आहे. एका बाजूला अथांग उसळणारा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कातळ कडा. हा थ्रिलिंग अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर इथं व्हिजिट द्यायला विसरू नका. आम्ही हरिहरेश्वरच्या मोस्ट फेमस स्पॉटच्या इथं आलोय. मला दाखवतो काय व्ह्यू आहे. एक नंबर. पूर्ण 2 मोठ्या दगडांना छेदून ही अशी व्हॅली आहे. एक नंबर. हा असा व्ह्यू आहे, खतरनाक. हे पाणी आदळून आदळून दगड असं झालंय. खूपच सुंदर आहे. नक्कीली ओहोटी असल्यामुळं असा हा सगळा एरिया बघायला मिळतोय. कारण विषय कसा आहे, जर भरती असेल तर हे सगळं पाण्याखाली असतं. तुम्ही इथं बघू शकता हे पूर्ण पाणी आहे. याशिवाय डोंगराच्या कपड्यात वसलेली गणेश गल्ली आणि इथला स्वच्छ हरिहरेश्वर बीच नक्कीच एक्सप्लोअर करा. आता राहण्याची सोय सांगतो. येथे समुद्र किनाऱ्यालगत अनेक बजेट फ्रेंडली होमस्टे आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. एका रात्रीसाठी तुम्हाला 800 ते 3500 रुपयांपर्यंत आरामात चांगली रूम मिळून जाईल. आणि हो, या होमस्टे मध्ये मिळणारा अस्सल घरगुती कोकणी जेवणाची चव तर आयुष्यात विसरता येणार नाही. दक्षिणा पूर्ण करून वापस आलेलो आहे हरेश्वर मंदिराच्या इथं. हा आहे हरिहरेश्वरचा समुद्र किनारा. खूपच सुंदर हरिहरेश्वर. हरिहरेश्वर बघून इथं ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे. तर काही खाल्लेलं नाही आहे. त्यानंतरचा आमचा प्लॅन असणार आहे पुढं जायचा आहे इरादा आहे. जंजिरा आणि मध्ये दिघी लागणार आहे आणि तिथूनच आम्ही क्रॉसिंग करणार आहे. लेट्स सी.